नमस्कार. संक्रांत जवळ आलेली आहे. या वर्षीची जी संक्रांत आहे ती बुधवारी 14 जानेवारी रोजी संक्रांत आहे. आदल्या दिवशी भोगी असते. भोगीच्या दिवशी सकाळी तीळ मिश्रित पाण्याने आंघोळ करायची, म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे असतात. थोडेसे बाजरीची भाकरी तीळ लावून करायची असते. त्यानंतर भरपूर भाज्या आलेल्या असतात ह्या सीझनच्या, तर ती सगळी मिळून भोगीची भाजी करायची असते. मुगाच्या डाळीची खिचडी करतात. अशा पद्धतीने भोगी साजरी करतात. दुसऱ्या दिवशी असते संक्रांत. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाची पोळी ही रथसप्तमीला पण करतात. काही लोक मकर संक्रांतीला पण करतात. तिळगुळ करतात, सुगडांची पूजा करतात, सवाष्णी एकमेकींना सुगडांचं वाण देतात. संक्रांत कशावर आली आहे हे फार महत्त्वाचं असतं. पूर्वीपासून पंचांग, माझे आजोबा सुद्धा पंचांग बघायचे, पंचांग वाचायचे, संक्रांत सांगायचे. तर तसंच मुहूर्त जो आहे संक्रांतीचा तो दुपारी 3:13 सूर्य जो आहे तो मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तो संक्रांतीचा संक्रमण काळ आहे. त्यावेळेला ते मकर राशीमध्ये राहायला जात आहेत. तर 1 महिन्यासाठी सूर्यनारायण मकर राशीमध्ये असतात, म्हणून मकर संक्रांत असे म्हणतात. या दिवशी देवीनी जे आहे ते पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातामध्ये गदा घेतलेली आहे. कपाळाला केशराचा टिळा, केशरी टिळा लावलेला आहे आणि वयाने ती कुमारिका आहे. पिवळे वस्त्र धारण केलेले आहे म्हटल्यानंतर कुणीही पिवळं संक्रांतीच्या 3 दिवसामध्ये पिवळे वस्त्र कोणीही घालू नका. ते अशुभ मानलं जातं. त्याचप्रमाणे पिवळ्या वस्तू तुम्ही दान करू शकता, जसं हळद, हळकुंड. तुम्ही संक्रांतीचं वाण म्हणून लुटू शकता, हळकुंड किंवा हळदीचं पाकिट. ठीक आहे. त्यानंतर संक्रांतीमध्ये ह्या वर्षी लाल किंवा गुलाबी रंग जो आहे तो शुभ मानलेला आहे. तर लाल रंगाची साडी, गुलाबी रंगाची साडी, ड्रेस तुम्ही वापरू शकता. तर ह्या गोष्टी संक्रांत काळामध्ये लक्षात ठेवाव्या. दुसऱ्या दिवशी जी येते त्याला म्हणतात संक्रांतीची कर. त्या दिवशी घरामध्ये भांडण करायचं नसतं. जो संक्रांतीच्या दिवशी भांडतो त्याच्या मागे वर्षभर भांडणं चालतात, त्याच्या मागे वर्षभर कटकट चालते, घरामध्ये सुख लागत नाही. म्हणून या दिवशी शांत राहायचं आहे. आणि मुगाचे घावन, धिरडी म्हणतात, कुणी घावन म्हणतात, मुगाचा डोसा म्हणतात आत्ताच्या भाषेमध्ये. तर कर ही उलटवून लावायची असते, म्हणून त्या दिवशी मुगाचं घावन जरूर करावं. जय भवानी, जय जगदंब.